तिकीट न दिल्यानं संभाजीनगरमध्ये नाराजांचा उद्रेक. भागवत कराड आणि अतुल सावेंची गाडी अडवली, फोटोही फाडले. कार्यकर्त्यांचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. पनवेलमध्ये निवडणुकीआधीच भाजपनं विजयाचं खातं उघडलं. शेकापच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्यानं बिनविरोध निवड. तर कल्याण डोंबिवलीतही भाजपचे 2 नगरसेवक बिनविरोध. सोलापुरात उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान गोंधळ. उमेदवारांसोबत 2च प्रतिनिधींना परवानगी दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक. पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची. खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली. शिवतीर्थ निवासस्थानी अर्धा तास चर्चा. बाळा नांदगावकर आणि अविनाश जाधवही उपस्थित. राष्ट्रवादीत उमेदवारी मिळाल्यावर 5 कोटी तर शिंदेंच्या शिवसेनेत 10 कोटी दिले जातात. खासदार संजय राऊतांचा मोठा आरोप. आमच्याकडे शुद्ध सर्वसामान्य घरातले उमेदवार. राऊतांची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 11 तारखेच्या मुंबईतल्या जैन धर्मीयांच्या कार्यक्रमाला संजय राऊतांचा आक्षेप. प्रचार काळात धार्मिक कार्यक्रम घेतायत, त्याची निवडणूक आयोगानं दखल घ्यावी अशी मागणी. मुंबईत वंचितनं काँग्रेसला 16 जागा परत केल्या. योग्य उमेदवार न मिळाल्यानं निर्णय. संबंधित 16 जागांवर आता वंचित आणि काँग्रेस दोघांचेही उमेदवार नाहीत. वडेट्टीवारांनी नाराजी व्यक्त केली. नागपुरात शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा दिल्यानं शिवसैनिकांचा उद्रेक. एबी फॉर्म जाळत नेत्यांचा निषेध. राज्यमंत्री आशिष जयस्वालांनी उमेदवारी विकल्याचा आरोप. नववर्ष आणि पौष एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची मांदियाळी. यंदा 4 लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी दाखल. 8 ते 10 तासांचा दर्शनासाठी वेळ लागतोय. नववर्षाच्या तोंडावर ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा ठप्प होण्याची शक्यता. देशातील डिलिव्हरी बॉय संपावर. पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी संपाचं अस्त्र उपसलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.